नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. कालच आपल्यासाठी एक ॲग्रिकल्चरसाठी एक ॲड आलेली, परंतु या ॲडमध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण बऱ्याच जणांना वाटतं MPKV राऊरीच्या जागा निघाल्यात, परंतु त्या जागा कोणासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ह्या ज्या जागा असतील या सगळ्या जागा गट क आणि गट ड, गट क आणि त्याच्यानंतर गट ड ह्या ज्या जागा असतील या जागा ह्या फक्त कोणासाठी तर राऊरी विद्यापीठातील ज्यांच्या जमिनी गेल्या असतील किंवा जमिनी दिल्या असतील ते जे काही प्रकल्पग्रस्त लोक असतील त्यांच्या मुलांसाठी वगैरे त्यांच्यासाठी ह्या जागा आहेत. बाकीचे जे काही ॲग्रिकल्चरिस्ट असतील त्यांनी इथं ॲप्लिकेशन देऊन काही उपयोग होणार नाही, त्यांचे पैसे वेस्ट जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये जागा किती आहेत काय आहेत तर याच्यामध्ये सगळी PDF तुम्हाला भेटलीच असेल. त्या PDF तुम्ही डिटेल वाचू शकतात, परंतु इथं लक्षात ठेवा जे जे प्रकल्पग्रस्त असतील त्यांच्यासाठीही फक्त ॲड आहे, बाकीच्यांसाठी ॲड नाही. आणि जे प्रकल्पग्रस्त असतील त्यांना 2 पदासाठी अर्ज करता येईल, गट क आणि गट ड. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, प्रकल्पग्रस्त फक्त ते राऊरी विद्यापीठासाठीच असतील. बाकीचे जर समजा तुम्ही परभणीत राहताय, परभणीतला प्रकल्पग्रस्त असतील तर ते तिथं अर्ज करू शकतात का तर नाही, फक्त राऊरी विद्यापीठामधील प्रकल्पग्रस्त इथं अर्ज करू शकतात. त्याच्यासाठी जो सगळ्यात शेवटचा पॉईंट असेल तो त्यांनी तिथं दिलेला आहे डिटेल. आता ही जी ॲड असेल ही 2 पदासाठी आणि 2 पद जे असतील ते गट क आणि गट ड असे पद असतील. जिथं जे जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ही ॲड असेल. त्यांच्यासाठी हे ॲड जे असेल ती ॲडमध्ये त्यांनी सांगितलं ह्या ॲडसाठी तुम्ही जर अर्ज करणार असेल तर ते अर्ज 31/12 म्हणजे कालपासून याची सुरुवात झालेली आहे आणि ही चालणारे तुमचे अर्ज देण्याची लास्ट डेट जी असेल ती लास्ट डेट 31/1/2025 पर्यंत 30/1/2025 पर्यंत आहे. दुसरं, गट क साठी याला 241 जागा आहेत वेगवेगळ्या पदासाठी, परंतु मी फक्त BSc ॲग्रिकल्चरसाठी सांगतोय की याच्यामध्ये जे असिस्टंट्स ॲग्रिकल्चर असिस्टंटसाठी जे पद आलेले आहेत ते असिस्टंटसाठी तुम्हाला 45 पदं असणार आहेत 45. आणि याच्यामध्ये तुमचे आता तुम्ही प्रकल्पग्रस्त आहे पण तुमचे कॅटेगरी वेगवेगळे आहेत त्याच्यासाठी त्यांनी रिझर्वेशन दिलेलं आहे. तुम्ही प्रकल्पग्रस्त आहे पण महिला आहेत त्यांच्यासाठी रिझर्वेशन दिलेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून घ्यायच्या. तुम्ही प्रकल्पग्रस्त आहे राऊरीचे पण तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसताय त्याच्यासाठी किती जागा आहेत त्या सुद्धा डिटेल त्यांनी दिलेल्या आहेत. एकूण 45 जागा आहेत आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजेच तुमचं ज्युनियर रिसर्च असिस्टंट, म्हणजे जर समजा तुमचं वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये म्हणजेच तुम्ही हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटसाठी असेल तिथं असिस्टंट्स म्हणून ज्युनियर रिसर्च असिस्टंट म्हणून काम करू शकतात. त्याच्यासाठी जी काही पात्रता आहे ती आपण पाहू. त्याच्यासाठी 62 जागा आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे. किती जागा आहेत? 62 जागा आहेत टोटल ज्युनियर रिसर्च असिस्टंटच्या. पुढे गेल्यानंतर असे भरपूर पद आहेत सगळे भरपूर पद जे असतील त्याच्यासाठी मग गवंडी वगैरे हे गट ड मध्ये मिस्त्री वगैरे हे सगळ्या गोष्टी येतात. पुढे गेल्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचं ते म्हणजेच जे काय तुमचे गट शैक्षणिक अर्हता असेल म्हणजेच तुमची जी क्वालिफिकेशन असेल ते क्वालिफिकेशन आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते म्हणजेच कोणतं? कृषी सहाय्यकसाठी. ह्याच्यासाठी तुम्ही प्रकल्पग्रस्त असताल राऊरीमधले तर त्यांच्यासाठी ही कृषी म्हणजेच ॲग्रिकल्चर डिग्री चालते, BSc ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर चालते, त्याच्यानंतर तुमचं फॉरेस्ट्री चालते, त्याच्यानंतर फिशरी चालते, त्याच्यानंतर होम सायन्स चालतं, त्याच्यानंतर तुमचं BTech चालतं, त्याच्यानंतर ABM चालतं, त्याच्यानंतर फूडटेक चालतं. असे सगळे जे काय असेल ते सगळ्या स्ट्रीम जवळपास बायोटेक्नॉलॉजी पण चालतं, सगळ्या स्ट्रीम तिथं ॲप्लिकेशन देऊ शकतात. पण त्याच्यासाठी अट कोणती? प्रकल्पग्रस्त तुम्ही असले पाहिजेत. त्याच्यासाठी सिलेबस पण त्यांनी दिलेला आहे. 30 क्वेश्चन्स हे मराठीचे असतील, 30 क्वेश्चन्स हे इंग्रजीचे असतील, 30 क्वेश्चन्स 30 मार्क हे सामान्य ज्ञानचे असतील, बौद्धिक चाचणीचे 30 मार्क्स असतील आणि तुमचे प्रोफेशनल नॉलेज जे असेल ते 80 मार्क्स असतील. परंतु याचे जे क्वेश्चन्स असतील एक क्वेश्चन्स 2 मार्कला आहे, म्हणजे मराठीचे 15 क्वेश्चन्स असतील, इंग्रजीचे 15 क्वेश्चन्स असतील, सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन्स असतील आणि बौद्धिक चाचणीचे 15 क्वेश्चन्स असतील आणि प्रोफेशनल नॉलेज म्हणजे ॲग्रिकल्चरचे 40 क्वेश्चन्स असतील. म्हणजे 100 क्वेश्चन्स 200 मार्क आणि याच्यासाठी 2 तासाचा तुम्हाला वेळ असणार आहे. 2 तासाचा वेळ असणार. अशा प्रकारे हा तुमचा सिलेबस असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच याच्यासाठी जे ॲप्लिकेशन आपण देणार आहे ते ॲप्लिकेशन कशा पद्धतीने असेल. अर्ज करण्याची डेट तर मी सांगितली, लास्ट डेट पण सांगितली आणि त्याच्यानंतर जे काही तुमचा अर्ज असेल तो ऑफलाईन पद्धतीने त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज पण खाली दिलेला आहे तो तुम्ही
8.5 ते 14 आकाराचा जे काय पेपर घ्यायचा, त्याच्यावरती टाईप करून घ्यायचा आणि तो जो अर्ज असेल तो ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला तिथं अर्ज भरायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे काही तुमचे डिटेल्स असतील, अजून काही पेपर कोणत्या दिवशी होणार आहे, काय होणार, ह्या सगळ्या mpkv.ac या वेबसाईटवरती भेटतील. तुम्हाला डिटेल mpkv.ac.in ह्या वेबसाईटवरती तुम्हाला सगळी डिटेल भेटेल. दुसरं, वयाची मर्यादा. तुम्ही प्रकल्पग्रस्त आहे पण वयाची मर्यादा तुम्हाला किमान 18 आणि त्याच्यानंतर तुमचं मॅक्सिमम 38 हे तुमचं वय. कॅटेगरीसाठी तेच वय 43 होतं. PWD BD असेल तर त्याच्यासाठी 45 होतं. पुढे गेल्यानंतर आपल्यासाठी अजून महत्त्वाचं काय, अजून महत्त्वाचं ते म्हणजेच तुमची जी फी असेल ती फी म्हणजेच खुला वर्ग असेल, प्रकल्पग्रस्त असतील पण खुला वर्ग म्हणजेच ओपन असतात तर त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि त्याच्यानंतर बाकीच्यांसाठी 900 रुपये. त्याच्यानंतर इथं चलनसुद्धा म्हणजे जे पेमेंट करणार ते पेमेंटसुद्धा कोणासाठी असणार आहे, ते कसं असणार आहे तर ते ऑफलाईन पेमेंट असणार आहे, हे लक्षात ठेवा. ऑफलाईन पेमेंट. दुसरं, ऑफलाईन पेमेंट आहे पण याच्यासाठी जो DD काढणार तुम्ही तो DD कोणाच्या नावाने करताल, द भरती प्रक्रिया शुल्क नियंत्रक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असं तुम्ही या नावाने DD काढायचा. त्याच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याच्यामध्ये तुम्हाला IFC कोड दिलाय, शाखा कोड क्रमांक दिलेला आहे त्यांनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या शाखेवरून आपल्याला तो DD काढायचा आणि त्याच्यानंतर ते ऑफलाईन पद्धतीने आपल्याला पेमेंट तिथं करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच हे झालं पेमेंट कसं करायचं, त्याच्यानंतर आपलं पेमेंट किती असेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही तुमचा पेपर होईल त्याच्यामध्ये 45% मार्क पडणं कंपल्सरी असेल. त्याच्यानंतरच तुमचा पुढचा विचार केला जाईल फायनल रिझल्टसाठी. त्याच्यानंतर जे काही रिझल्ट वगैरे जे असतील ते कोणत्या वेबसाईटवर आम्ही पाहू शकतो, mpkv.ac.in या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकतात. पुढे गेल्यानंतर हे सगळं नोटिफिकेशन झालं आणि त्याच्यानंतर हे 20वा पॉईंट जो असेल तो अतिशय महत्त्वाचा आहे. माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हे लक्षात आणून दिलं, सर ही जी ॲड असेल ही ॲड जी असेल ती MPKV राहुरी इथले जे काही प्रकल्पग्रस्त असतील त्या प्रकल्पग्रस्तांसाठी आहे, त्या प्रकल्पग्रस्तांसाठी आहे, हे लक्षात ठेवा. ही तुमचे जे का जरी समजा तुम्ही प्रकल्पग्रस्त बाहेरचे असताल, सर तुम्ही प्रकल्पग्रस्त आहे पण बाहेरचे, त्यांना ॲप्लिकेशन देता येणार नाही. प्रकल्पग्रस्त आहेत ते फक्त राहुरीचेच असले पाहिजे, त्यांच्यासाठीच ही ॲड आहे. दुसऱ्यांसाठी ॲड नाही, हे लक्षात ठेवा. इथं ॲप्लिकेशन कोणीही देऊ शकत नाही बाकीचे. इथं ॲप्लिकेशन कोण देऊ शकतात, फक्त आणि फक्त राहुरी विद्यापीठातील कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त. बाकीच्या यांच्यासाठी ही ॲड नाही. त्याच्यामुळं जर बाकीचे विचार करत असतील की सर मला ही ॲडला फॉर्म भरू शकतो का, तर नाही भरू शकत तुम्ही. पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच अर्जाचा जो नमुना आहे ते ऑफलाईन पद्धतीने जो अर्ज करणार तुम्ही हे सगळा नमुना दिलाय, याला टाईप करून घ्यायचं, या सगळ्या गोष्टी तिथं फोटो वगैरे चिटकवायचा, तुमची डिटेल भरायची आणि त्याच्यानंतर हा अर्ज जो असेल ते ऑफलाईन पद्धतीने तिथं सबमिट करून द्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही टोटल ॲड होती. त्यांनी सुरुवातीलाच दिलेलं आहे. सुरुवातीलाच ही ॲड जी असेल ती ॲड कोणासाठी ही दिलेलं आहे. पहिलीच लाईन वाचायची, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी करता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्ष संबंधित प्रकल्पाकरता जमिनी दिलेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्ताकरता हे राज्यातील कृषी विद्यापीठ गट क आणि गट ड या एकूण जागा भरायच्या आहेत. या 50% ज्या रिक्त जागा होत्या त्या भरणार आहेत ते, तर त्याच्यासाठी शासनाने परवानगी दिली, त्यांच्यासाठीच ही ॲड असणार आहे. लक्षात आलंय. तर ही इथपर्यंत डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचायची होती, कारण बऱ्याच जणांचे गैरसमज जे असतील याच्यामध्ये असतील. कारण ही ॲड ॲग्रिकल्चरसाठी पण ही कोणासाठी काय, कारण माझे पहिले लक्षात नव्हतं आलं, मला मुलांनी हे लक्षात करून दिलं. तर ही ॲड फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी, ते पण प्रकल्पग्रस्त कोण पाहिजेत, राहुरी विद्यापीठातले पाहिजेत, त्यांच्यासाठीच ही ॲड आहे. ठीक आहे. तर आपण इथं थांबूया. एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. धन्यवाद. थँक्यू.